जगामध्ये काम करत आहेत वेगवेगळ्या पदावर. तर या विद्यार्थ्यांची इच्छा होती की एक डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, म्हणून त्यांनी गौरवग्रंथ तयार करायचं ठरवलं. आणि त्यामध्ये विद्यार्थी आणि या क्षेत्रातले जे तज्ञ आता आमचे विद्यार्थी अधिकारी आहेत त्यांनी आर्टिकल लिहिलं की जेणेकरून पुढच्या पिढीला आणि मुलांना एक आदर्श की खेड्यातून आलेली मुलं किती मोठ्या पदावर जाऊ शकतात. आणि टीचर त्यांचे गुरुजी जर चांगले असतील विद्यार्थी तयार होतात. विद्यार्थ्याकडे बुद्धिमत्ता असते, फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असते. या भूमिकेतून आमच्या विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्रात जो पाण्यासारखा प्रश्न आहे या विषयावर अभ्यास अजून बाकी आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि पुढच्या काळात शास्त्रीय पातळीवर या विषयात मी आणि माझे विद्यार्थी आम्ही काम करून महाराष्ट्रातील पाणी प्रश्न कसा कमी करता येईल आणि शेतकऱ्याचं जीवन समृद्ध होण्यासाठी पाणी उपलब्ध कसं करता येईल यासाठी आम्ही काम करत राहू. ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची भूमिका.